नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे. आपल्याला सुद्धा एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की यामध्ये आपण अशा व्यवसायाची इकडे माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये आपल्याला अगदी कमी खर्चात जास्त फायदा इकडे मिळणार आहे. तर हे व्यवसाय आपण पाहाल तर कृषी सेवा केंद्र आपण इकडे स्थापन करू शकता आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की भारतात हे सर्वात जास्त हे शेतकरी आहेत आणि जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर खूप आपल्याला फायदा होऊ शकतो. कारण की यामध्ये आपण फर्टिलायझर म्हणजे जे काही खते असतात, बियाणे असतात, जे शेतीविषयक सामान आपण इकडे कीटकनाशके वगैरे इकडे विकून एक चांगला फायदा या ठिकाणी प्राप्त करू शकता. तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कशा प्रकारची जी लायसन्स रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते सर्व इथे पाहायला मिळणार आहे. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून या चॅनेलवर ज्या बिझनेस रिलेटेड अपडेट्स येतात त्या आपल्याला लवकर प्राप्त होतील. ठीक आहे, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला अशा प्रकारच्या वेब पोर्टलवर यायचं आहे. वेब पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. आपले सरकार.mahaonline.gov.in येथे आल्यानंतर सर्वप्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन करायचं कसं ते माहीत नसेल तर चॅनेलवर व्हिडिओ दिलेला आहे, तो पाहून घ्या. त्यानंतर इथे पाहायला मिळते लँग्वेज सिलेक्ट करा आणि आपण जे काही बिझनेस करणार आहात ते कृषी विभागाअंतर्गत येते, त्यामुळे इथे हे विभाग आपल्याला निवड करायचं आहे. ठीक आहे, हे विभाग निवड केल्यानंतर यामध्ये काय करायचं आपल्याला कृषी परवाना सेवा हे 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे पाहायला मिळते अनेक इथे रजिस्ट्रेशन पाहायला मिळतात लायसनचे. तर इथे आपण पाहाल तर कॉटन डीलर लायसन्स रजिस्ट्रेशन हे पहिलं ऑप्शन पाहायला मिळतं आहे. तर यावर हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. नॅचरल फॅक्ट या यूट्यूब चॅनलवर आपल्याला हा व्हिडिओ प्राप्त होईल. हे सुद्धा आपलंच चॅनल आहे. आणि त्यानंतर आता इथे पाहायला मिळते आता आपण पाहतो आहे की कशाप्रकारे आपण बियाणा विक्रेता परवाना इथे काढू शकता. तर सिम्पली इथे सिलेक्ट करा आणि पुढे जा या टॅबवर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळते एका नवीन वेब पोर्टलवर इथे रिडायरेक्ट केलं जात आहे. थोडा वेळ घेईल आणि थोड्या वेळानंतर आपण एका नवीन वेब पोर्टलवर अशा प्रकारे इथे येणार आहात. आणि या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपण पाहाल तर फर्टिलायझर डीलर लायसन्स पाहायला मिळतो आहे लेफ्ट कॉर्नरला. सीड डीलर लायसन्स आहे, कॉटन डीलर लायसन्स आहे आणि मॅन्युफॅक्चरर लायसन्स आहे. हे काही लायसन्सचे ऑप्शन पाहायला मिळतात. त्यापैकी फर्टिलायझर डीलर लायसन्स आपण पाहाल तर या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण कव्हर केलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला नॅचरल फॅक्ट या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. लिंक आपल्याला आय बटनमधून प्राप्त होईल. ठीक आहे, तर सीड डीलर लायसन्सवर इथे सिलेक्ट कराल आणि जी काही प्रोसेस आहे त्यात आपण इथे समजून घेतो आहे. यामध्ये जर आपल्याला लायसन्स कुठे काढायचं आहे म्हणजे जर आपण व्यवसाय सुरू करू इच्छिता, तो व्यवसाय आपण आपल्या जिल्ह्यात सुरू करू इच्छिता तर आपण डिस्ट्रिक्ट लेवल सिलेक्ट करा. जर आपल्याला तो व्यवसाय संपूर्ण राज्यभरात तिथे आपल्याला चालू करायचं आहे, अनेक इकडे आपल्या ब्रँच ओपन करायचे आहेत तर आपण स्टेट लेवलचं लायसन्स काढू शकता. ठीक आहे, तर असे काही नाही तर आपल्याला आपले जे काही तालुका असेल, गाव असेल त्याच्यामध्ये छोटंसं शॉप ओपन करायचं असेल तर प्रिन्सिपल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. ठीक आहे, तर आपल्याला जे टाईप हवं आहे, जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. तर आता आपण पुढे जात आहोत आणि थोड्या वेळानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस पाहायला मिळेल. या इंटरफेसवर आपण पाहाल तर 5 स्टेप आहेत. यामध्ये पहिले आपण पाहाल तर आपल्याला ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर आपले फर्मची इन्फॉर्मेशन द्यायचे. त्यानंतर पुढे पाहाल तर सेल्स ॲड्रेस, स्टोरेज ॲड्रेस आणि क्रॉपची व्हरायटीज आपण जे काही बियाणे इथे विक्री करणार आहात ते किती प्रकारचे आहेत. आणि त्यानंतर पुढे आपल्याला इथे पाहायला मिळते 5व्या नंबरला क्रॉप व्हरायटीज हे संपूर्ण डिटेल्स फिल करायचे. ठीक आहे, तर आता ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन आपण फिल करून घेऊया. येथे पाहाल तर एरिया ऑफ बिझनेस महाराष्ट्र हे ऑटो फिल होईल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर न्यू यूजर हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर इथे लायसन्सचं टाईप पाहायला मिळते. तर लायसन्सचं टाईप आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला 2 टाईप दिलेले आहेत, त्यापैकी जे सुटेबल टाईप आहे ते इथे निवड करून घ्या. आणि त्यानंतर लायसन्सची कॅटेगरी, जी काही कॅटेगरी आहे ते पाहायला मिळते. सर्व आपल्याला पाहायला मिळतात कोणकोणत्या कॅटेगरी. त्यामध्ये जी आपली पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये आपण येत असाल ती कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. 3 कॅटेगरी आहेत. त्यामध्ये आपण पाहाल सेल्फ प्रोडक्शन ऑफ अदर क्रॉप्स अँड सीड अँड सेल. जर आपण स्वतः प्रोडक्शन करत असाल आणि विकत असाल तर सेल्फ प्रोडक्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर आपण इथे सेल्फ प्रोडक्शन सिलेक्ट केलेले आहे. आणि जर आपण इतर ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर इतर कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करायचे सिम्पली. त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन ऑफ ॲप्लिकंट पाहायला मिळतं आहे. यामध्ये आपलं जे काही पहिलं नाव, त्यानंतर आपलं लास्ट नेम, मिडल नेम हे संपूर्ण आपल्याला टाकायचं आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्हीमध्ये हे फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पाहायला मिळते आपल्याला डेट ऑफ बर्थ आपली
त्यानंतर आपलं जे काही वय असेल, आपलं जे काही एज्युकेशन झालं आहे, आपलं जे काही आधार कार्ड नंबर आहे, पॅन कार्ड नंबर आहे ते इथे टाकून घ्या. त्यानंतर आपलं ॲड्रेस या ठिकाणी द्यायचं आहे. यामध्ये आपलं नेम ऑफ बिल्डिंग कोणती आहे, स्ट्रीट रोड कोणता आहे, लँडमार्क कोणता असणार आहे, स्टेट कोणता आहे, त्याबद्दल विलेज आपलं, तालुका, पिनकोड हे सर्व आपल्याला इथे द्यायचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन आहे, काही अडचण येणार नाही. जर येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे. तर पुढे आपल्याला पाहायला मिळते की पुढे आपल्याला एका ॲप्लिकंटची इथे डिटेल्स इथे विचारली जाते, कम्युनिकेशन डिटेल्स. तर यामध्ये आपल्याला बेसिकली मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे इथे द्यायचं आहे, जेणेकरून जे काही नोटिफिकेशन असतील ते आपल्याला इथे मॅसेज थ्रू प्राप्त होतील. ठीक. तर आता आपण पाहाल तर आपली ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन इथे कंप्लीट झालेली. सेकंड नंबरला आपल्याला फॉर्मची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. फॉर्म इन्फॉर्मेशन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपली जी काही कंपनी असेल त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. ठीक. जर आपण यामध्ये काही चूक करत असाल तर मग आपलं इथे रजिस्ट्रेशन किंवा मग आपले पुढे जे अडचण येऊ शकतात. त्यामुळे फॉर्मचं टाईप अगदी काळजीपूर्वक इकडे सिलेक्ट करा. जे काही आपलं प्रॉप्रायटरी असेल तर प्रॉप्रायटरी, प्रायव्हेट असल्यास प्रायव्हेट ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक. हे सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला जे काही आपलं नावाने, ज्या नावाने आपले फॉर्म रजिस्टर असेल ते इथे आपल्याला फॉर्मचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. ठीक. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस टाकायचं आहे. जे काय आपले फॉर्मचं जे ऑफिस ॲड्रेस असेल ते ऑफिस ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे. जर आपलं जे काही ॲप्लिकंटचा ॲड्रेस असेल त्याच ॲड्रेसवरती ऑफिस ॲड्रेस आहे तर आपण सिम्पली सेम ॲज ॲप्लिकंट ॲड्रेस इथे सिलेक्ट करू शकता. अदरवाईज जर आपलं ऑफिस दुसऱ्या ठिकाणी असेल तर आपण न्यू ॲड्रेस इथे सिलेक्ट करून जे काही आपल्या ॲड्रेसचा इथे पत्ता असेल ऑफिसच्या ॲड्रेसचा ते इथे टाकू शकता. त्यामध्ये जसं की नेम असेल, बिल्डिंग असेल, स्ट्रीट रोड असेल, लँडमार्क असेल, पिनकोड वगैरे सर्व आपल्याला पुन्हा एंटर करावं लागणार आहे. ठीक. तर पुढे आपण पाहाल तर पुढे आपल्याला काय विचारलं जातं आहे, तर पुढे आपल्याला जे काही आपल्या फॉर्मचा पॅन नंबर असेल आणि GST नंबर असेल ते इथे प्रोव्हाइड करायचं आहे. पॅन नंबर हे कंपल्सरी आहे आणि GST नंबर नसेल तर काही हरकत नाही, इथे पाहायला मिळते. आणि त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनवरती टिक करून ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. 2 स्टेप पूर्ण केल्या आपण. आता थर्ड स्टेपमध्ये आहोत. थर्ड स्टेप पाहायला मिळते सेल्स ॲड्रेस. ठीक आहे. ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन पूर्ण झालेली आहे, फॉर्मची इन्फॉर्मेशन पूर्ण झालेली आहे. आता आपण जे काही माल विक्री करणार आहात ते कुठे विक्री करणार आहात. जर आपण ज्या ठिकाणी ॲप्लिकंट राहतो आहे, ज्या ॲप्लिकंटचं ॲड्रेस आहे त्या ठिकाणी विक्री करणार आहात, ज्या आपल्या ठिकाणी ऑफिस आहे त्याच ठिकाणी आपण विक्री करता की मग आपण इतर ठिकाणी विक्री करता ते आपल्याला ॲड्रेस द्यायचं आहे. इथे पाहाल तर जर आपण इतर ठिकाणी विक्री करत असाल तर जे काही आपलं स्ट्रीट असेल, लँडमार्क असेल ते आपल्याला इथे टाकायचं आहे. जर सपोज आता इथे आपण डिस्ट्रिक्ट असेल, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये विकत असाल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावं लागेल, तालुका सिलेक्ट करावा लागेल, त्यानंतर पिनकोड, हे संपूर्ण डिटेल्स आपल्याला पुन्हा या ठिकाणी फिल करावी लागेल. परंतु कन्सेप्ट क्लिअर असून दे. आपला फर्मचा ॲड्रेस वेगळा असणार आहे, त्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस वेगळा असणार आहे आणि जे सेल्स ॲड्रेस असेल ते सेल्स ॲड्रेस हे वेगळं आहे. जर आपण सर्व एकाच ठिकाणी करत असेल तर काही हरकत नाही, आपण एकच ॲड्रेस इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ओनरशिप टाईप या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर रेंटेड असेल तर रेंटेड सिलेक्ट करा आणि स्वतःचं असेल तर स्वतःचं या ठिकाणी सेल्फ सिलेक्ट करून घ्या. ठीक. एवढी माहिती पूर्ण अगदी काळजीपूर्वक भरायची. काही अडचण येत असेल तर कळवा. यामध्ये पुढे पाहाल तर कम्युनिकेशनसाठी आपल्याला डिटेल्स द्यायचे, जसं की ईमेल ID असेल, आपला मोबाईल नंबर या ठिकाणी देऊन घ्या. ठीक. एवढी माहिती भरल्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळते शेवटी डिक्लेरेशन द्यायचं आहे. यामध्ये काही विचारलं जाते, जसं की फ्लोअर असेल, एरिया असेल, जे काही लेंथ असेल, हाईट असेल, स्टोरेजची कॅपॅसिटी असेल, हे सर्व आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर ऑथेंटिकेशन इथे टिक करून आपल्याला ही इन्फॉर्मेशन आहे ती इथे ॲड करून घ्यायची. ठीक आहे. ही माहिती सर्व आपण भरल्यानंतर पुढची स्टेप पाहायला मिळते आपल्याला स्टोरेज आणि इथे सीड प्रोसेसिंग किंवा मग प्लांट ॲड्रेस आपल्याला इथे द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण जे आपण विक्री करतो आहे, जे आपल्याकडे क्रॉप व्हरायटीज आहेत, जेवढे पण आपल्याकडे बियाणे आहेत ते आपण कुठेतरी स्टोअर करत असणार. बेसिकली एक कॉमन गोष्ट आहे, जर आपण विक्री करतो आहे तर आपला माल असेल तो कुठेतरी स्टोअर असणार. जर आपण एका ठिकाणी विक्री करतो आहे त्याच ठिकाणी एक तर स्टोअर असेल तर सेम ॲज अ सेल्स लोकेशन सिलेक्ट करा. अदरवाईज जर दुसऱ्याच ठिकाणी आपण स्टोअर केलं असेल तर न्यू ऑप्शन इथे सिलेक्ट करून आपल्याला ते ॲड्रेस इथे प्रॉपर फिल करावं लागणार आहे. सिम्पली न्यू ॲड्रेस सिलेक्ट करा आणि आपला लँडमार्क असेल, स्ट्रीट रोड असेल, बिल्डिंग असेल, हे सर्व आपल्याला पुन्हा काळजीपूर्वक इथे फिल करावं लागेल. जर आपण सेम लोकेशनवरती स्टोअर करत असाल तर आपलं जे काही सेल्स ॲड्रेस असेल ते इथे ऑटो फिल होऊन येईल. आपल्याला कोणतेही इथे पुन्हा ॲड्रेस फिल करण्याची गरज नाही आहे. सिम्पली इथे ऑथेंटिकेशन इथे क्लिक करायचं आणि ॲड हे करून टाकायचं आहे.
ठीक आहे, एवढ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आपल्या. आता पुढे आपण पाहाल तर आपल्याला क्रॉप व्हरायटीज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. क्रॉप व्हरायटीज खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की या ठिकाणी आपण एखादी सध्या क्रॉपची व्हरायटीज ॲड केली नाही आणि ते क्रॉप व्हरायटी किंवा जे क्रॉप असेल ते आपण आपल्या जे काही शॉप असेल त्यावर विकत असेल ते अनधिकृत असणार आहे. त्यामुळे क्रॉप व्हरायटीमध्ये जे काही आपण पिके इकडे जे काही बियाणे विक्री करणार असाल त्यांची इकडे ॲड करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे लिस्ट पाहायला मिळते. ही लिस्ट पूर्ण वाचून घ्या. यामध्ये आपले कोणकोणते क्रॉपच्या व्हरायटीज दिलेले आहेत ते पहा आणि आपण कोणते विकता ते या ठिकाणी आहेत का, आणि असतील तर आपल्याला सिम्पली या ठिकाणाहून इकडे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली पाहिजे. कन्सेप्ट आपली क्लिअर असेल तर आपण अगदी सहज हे ॲप्लाय करू शकता. त्यानंतर पुढे पाहायला मिळते टाईप ऑफ व्हरायटीज. यामध्ये 2 टाईप आहेत, एक नोटिफाईड व्हरायटीज आहेत आणि एक नॉन नोटिफाईड आहेत. ज्या टाईपमध्ये असेल आपलं क्रॉप ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारचे एक प्रोसेस आहे ते आपण इथे कंप्लीट करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या. इथे पाहाल आपण तर क्रॉपच्या व्हरायटीमध्ये आणि इथे इथे आपल्याला ऑप्शन येतील. ते ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळते, ते इथे सिलेक्ट करून घ्या. आणि त्यानंतर इथे सीझन सिलेक्ट करायचं आपल्याला. जर आपण ऑल सीझनला विकत असेल तर ऑल सीझन सिलेक्ट करा. जर आपण खरीपमध्येच हे व्हरायटी विकत असेल तर खरीप हे इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे, सीझनसुद्धा खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथे एरिया आपल्याला इकडे पाहायला मिळते, तो एरिया इकडे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक, आणि ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे आपण ॲड करू शकता. मल्टिपल क्रॉप ॲड करायचे आहेत आपल्याला, आपण किती क्रॉप इथे ॲड करू शकता. आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. इथे पाहायला मिळते सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. आणि सेव्ह झाल्यानंतर सर्वात शेवटी आता आपल्याला इथे पाहायला मिळते की आपल्याला डॉक्युमेंट्स आणि पेमेंट हे कंप्लीट करून ही संपूर्ण जी अर्ज प्रक्रिया आहे ते आपल्याला इथे कंप्लीट करायची. ठीक आहे, तर इथे पाहायला मिळते प्लीज कन्फर्म करायचं आपल्याला की संपूर्ण जो डाटा आहे तो प्रॉपर आहे की नाही. हे इथे आपल्याला एकदा पुन्हा चेक करून रिचेक करून इथे सबमिट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण डॉक्युमेंट्स अपलोडच्या प्रोसेसवर आलेलो आहेत. या ठिकाणी पाहायला मिळते 5 स्टेप आहेत. ॲप्लिकंट इन्फॉर्मेशनसाठी डॉक्युमेंट्स द्यावे लागतील आपल्याला. एक आपला फोटोग्राफ, त्यानंतर आपले जे काही सिग्नेचर असेल ते सिग्नेचर आपल्याला इथे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर एज्युकेशनचं प्रूफ द्यावं लागेल. त्यानंतर आपलं जे काय आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्यानंतर आपली ओल्ड लायसन असल्यास ओल्ड लायसनची कॉपी या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचे. पुढे पाहाल तर आपल्याला फॉर्म रिलेटेड इथे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत. फॉर्म रिलेटेडमध्ये फॉर्मचं पॅन कार्ड असेल, त्यानंतर जे काय आपला DIC असेल, शॉप ॲक्ट लायसन्स असेल. शॉप ॲक्ट लायसन्सवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्याला लिंक आय बटनमध्ये मिळेल कशा प्रकारे आपण शॉप ॲक्ट लायसन्स काढू शकता. MOSवरती आपण पुढे व्हिडिओ आणणार आहोत, त्यामुळे MOA कसा काढायचा आपण त्यावरती सुद्धा आपल्याला व्हिडिओ प्राप्त होईल. ठीक आहे, तर आपल्या या चॅनलवर बिझनेस रिलेटेड सर्व जे डॉक्युमेंट्स असतील, लायसन्स असतील त्याच्या व्हिडिओ आपल्याला मिळतच राहतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या. त्यानंतर इथे पाहायला मिळते सेल्स ॲड्रेस. यावरती आपल्याला सेल्स ॲड्रेस रिलेटेड जे काही प्रूफ द्यायचं आहे ते द्यायचं आहे. आणि त्यानंतर ओनरशिप डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. क्रॉप व्हरायटीजसाठी काही डॉक्युमेंट्स पाहायला मिळते आपल्याला, ते संपूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचे. जर कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपल्याला फुल टाईम सपोर्ट तिथे केलं जाईल. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करून घ्या आणि जे इतर आपले बांधव असतील ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती इकडे समजून येईल आणि ते सुद्धा आपला बिझनेस इथे डेव्हलप करू शकतील. आशा करतो पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह नक्की भेटूया. धन्यवाद.